आपण पाहताय माय मराठी न्यूज। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रुग्णांची रक्त विना परवड 2 ते 3 वर्षापासून रक्तदान करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे किट्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्त मिळेना। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी असूनही रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे एल्झिमा किट्स गेल्या 2 ते 3 वर्षापासून शासकीय पुरवठा बंद असल्याने रुग्णांना वेळेत रक्त मिळत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातून दुरून आलेल्या रुग्णांची रक्तासाठी मोठी परवड होत आहे। याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला। मात्र आम्ही बाहेरून हे किट्स खरेदी करत असतो, मात्र शासकीय पुरवठा बंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे। आज बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वंदना दिवनाले या महिलेची गर्भाशयाची शस्त्रक्रिया असल्याने तिला सामान्य रुग्णालयाच्या महिला कक्षात दाखल करण्यात आले, मात्र रक्त मिळत नसल्याने तिची शस्त्रक्रिया आता लांबणीवर गेली आहे। अशा अनेक शस्त्रक्रिया रक्त अभावी लांबणीवर पडल्या आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षापासून रक्तपेढी, रक्त जमा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या व रक्त तपासणीसाठी लागणारे एल्झिमा किट्स उपलब्ध नाहीत। मात्र संबंधित प्रशासन या किट्स बाहेरून रुग्णांना विकत आणायला लावत आहे, त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत आहे। ॲक्च्युली आता किट अवेलेबल नव्हत्या, त्याच्यामुळे थोडा पेशंटची गैरसोय झाली। बट आता आज 11:30 वाजता आम्हाला एक किट अवेलेबल झाली आहे। एका किटमध्ये आपण 96 बॅग्स अवेलेबल करू शकतो। सो आता टेस्टिंग सुरू केलेली आहे, तर काही तासानंतर ब्लड अवेलेबल होईल। म्हणजे आमची रिक्वायरमेंट पाठवणं चालूच असते। दर 2-3 दिवसानंतर आम्ही रिक्वायरमेंट पाठवतो आणि जसं किट अवेलेबल खाली म्हणजे स्टोअरमध्ये जसे किट अवेलेबल होतात ते आम्हाला प्रोव्हाइड करतात आणि त्यानुसार आम्ही टेस्टिंग लावतो। खरं तर बुलढाणा जिल्हा हा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा आहे। मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात गरीब रुग्णांना रक्त मिळत नसेल तर अशा रुग्णालयाचा काय फायदा, अशी भावना रुग्णालयाच्या भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली। माझी आई इथं वुमन्स हॉस्पिटलला भरती आहे। त्यांना गर्भपिशवीमध्ये चरबीची गाठ असल्यामुळे तर त्यांना रक्त कमी आहे असं सांगितलं असल्यामुळे आधी एक दिवस रक्त दिलं, नंतर आता आम्हाला रक्त काल रात्रीच्याला सांगितलं होतं रक्त कमी आहे अंगामध्ये। त्यासाठी आज आम्ही सकाळी 10 वाजेपासून येऊन इथं डोनर घेऊन बसलो आहे। त्यांच्याकडे गेलो, ते एलायझाची कोणती किट असते रक्त घ्यायची तर ती अवेलेबल नाही आहे म्हणता। जर आम्हाला जर एवढं हे करत आहे तर मग आर्थिक बाकीच्या नागरिकांना कसं आहे, मी जर शिकलेला आहे, बाकीचे जर कसे असतात आता सुशिक्षित नसतात काही त्यांना तर खूप त्रास आहे ना। हे दवाखाने गोरगरिबांसाठी असतात। आता रक्त मिळालं नाही? हां, रक्त मिळालं तुम्हाला? नाही, अजून मिळालेलं नाही। मी एक समाज कार्यकर्ता आहे। मी एक मलकापूरचं पेशंट वंदना दिवनाले यांना घेऊन आलो होतो। त्या पेशंटला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती। यांच्याकडं ब्लड अवेलेबल नव्हतं, पण मी माझा डोनर घेऊन आलेलो आहे। सकाळच्या 10 वाजेपासून मी इथं फिरत आहे डोनरला घेऊन। त्यांच्याकडे जे एलायझा किट आहे, जे डोनरनं रक्तदान केल्यानंतर त्याचे जे रक्ताचे जे शस्त्रक्रिया केल्या ते तपासण्या केल्या जातात त्या यांच्याकडे किटच अवेलेबल नाही आहे। आता यांच्याकडे किट अवेलेबल नाही तर यांना वेळेवर माहिती पडलं नसेल की यांच्याकडे किट नाही आहे, कारण यांचा डेली जो डाटा आहे तो यांच्या CS कडे जात असेल, आपल्याकडं साठा किती आहे, रिलीज किती केले। आता आमची अशी मागणी आहे की जर सरकारी दवाखाना गोरगरिबासाठी आहे तर त्यांनाच जर सुविधा पुरवल्या जात नाही तर हे जे शासकीय कर्मचारी आहे किंवा CS असतील हे गोरगरिबाले मृत्यूच्या दारामध्ये त्यांच्या हातानं ढकलत आहेत।